तर मित्रांनो, आपण चाललो अमलनाला डॅम फिरण्यासाठी, जो आपल्या गावापासून 60 किलोमीटर दूर गडचांदूर या गावाजवळ आहे. तडाली या गावापासून आपल्याला राईट टर्न घ्यायचे आहे आणि इथून कमसे कम 10 किलोमीटर सरळ गेल्यानंतर एक पुन्हा फाटा फुटणार आहे. तिथून आपल्याला मग गडचांदूर रोड लागणार आहे. तर मित्रांनो, ही आहे पैनगंगा नदी. या नदीच्या पात्रावरून एक आपल्याला पूल ओलांडून दुसऱ्या गावाला जायचं आहे. आजचे वातावरण पण खूप तापलेले आहे, कारण की आज खूप ऊन आहे आणि या उन्हामुळे आपल्याला खूप त्रास होत आहे थोडा. आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान कसे वाढत आहे आणि इथे बघू शकता इतके प्रदूषण वाढत कसे आहे. इथे काही रोकटोक नसल्याने इथे बघा किती काळा धूळ निघत आहे आणि या फॅक्टऱ्यांमधून इतका धूळ निघाल्यामुळे या हव्यात वातावरणामध्ये खूप प्रदूषण पण फैलत आहे. बघू शकता इतक्या अवजड वाहनांच्या ओव्हरटेकिंगमध्ये आम्हाला पण खूप भीती वाटत लागली होती, कारण की इतके मोठे वाहन आणि इथे ओव्हरटेकिंग खूप फास्टमध्ये चाललेली होती. समोरच इतकी मोठी एक फॅक्टरी दिसून राहिली होती, पण त्या फॅक्टरीमुळे किती या वातावरणामध्ये प्रदूषण फैलून राहिले आहे. तुम्ही बघू शकता इथे हवेमध्ये पण इतका धूळ दिसून राहिला आहे की या कंपन्यातून निघणारा धूर पूर्ण वातावरणामध्ये दूषित होऊ लागला आहे. काही 1-1.5 तासाच्या प्रवासानंतर आता आपण गाव सोडून खूप बाहेर आलेले आहोत आणि इथे खेडागाव चालू झालेलं आहे. बघू शकता इथे रम्य वातावरण किती सुंदर वाटू लागले आहे.
तर मित्रांनो बघू शकता असा तरीकेचा हा पार्क आहे आणि एवढा मोठा पार्क बनलेला आहे की इथे लोक खूप आहे पण आपल्याला वाटत नाही आहे लोक खूप आहे. इथे बघू शकता स्कूलची ट्रिप पण आलेली आहे, लगेच लहान मुलं पण आहे इथे. आणि तिकडे एक त्या साईडला तिथे जे हे असतं पाण्याचे बोटिंग वगैरे ते त्या साईडने तिकडे आपण जाणार आहोत थोड्या वेळाने. तर मित्रांनो आता आपण आलो अमलनाला डॅम. इथे एक वॉटर पार्क आहे, वॉटर पार्क मागे आहे आणि इथं पण एक पार्क आहे. तर या पार्कमध्ये आता फिरणार आहोत थोडं आणि बोटिंग वगैरे करणार आहे. आणि बोटिंग केल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते इथे की कसं रम्य वातावरण आहे. इथं खूप छान वातावरण आहे. तुम्ही पण आपल्या फॅमिलीसोबत येऊ शकता आणि गार्डन पण आहे. या गार्डनमध्ये फिरायला खूप मजा येत आहे. आता जस्ट आम्ही एंटर केले आहे. आता पूर्ण फिरल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो की या गार्डनमध्ये पुन्हा किती वेळ आपण स्पेंड करणार आहे. तर गार्डनला फिरायची सुरुवात आता इथून केलेली आहे. बघू शकता इथे एक विश्रामगृह आहे, मतलब म्हणजे इथं थांबण्यासाठी एक विश्रामासाठी बनवलेले आहे स्तंभ. आता चाललो आपण पूर्ण गार्डनची सैर करणार आहे. तर बघू शकता हे कोणती घास आहे तुम्हाला माहीत असणार तर सांगू शकता, पण हे असे झुडूपदार घास पहिल्यांदाच मी बघितले आहे इथे. आणि इथे वरती चढण्यासाठी एक मशाल पण आहे, मचानवर चढणार आहे आता. इथे पहिले याच्यावर आलो आहे. इथे सेकंड फ्लोअर पण आहे, बघू शकता वरती एक फ्लोअर आहे. एक गोष्ट इथची खूप छान आहे मित्रांनो की इथे अंदर पार्कमध्ये येण्यासाठी फक्त 20 रुपये फीस लागलेली आहे. आणि हा गार्डन पण खूप छान आहे. बघू शकता इथे एक जिराफ पण बसलेला आहे. तर मध्ये खूप प्राण्यांचे पण इथे फोटो वगैरे हे मूर्तीज म्हणजे जे पण असतात ते लागलेले आहे इथे स्टॅच्यूज. तर मित्रांनो बघू शकता इथे पण मुलं आलेले आहेत खूप सारे. कोणत्या गावचे आहे तुम्ही? आरवी. हो का? पूर्ण स्कूल आली आहे का तुमची? ट्रिप आली आहे? हो का? तर मित्रांनो बघू शकता हे सर्व आरवी गावचे मुलं आलेले आहेत. सर्व अलग अलग क्लासचे आहेत आणि यांनी सर्व ट्रिपवर आलेले आहेत अमलनाला डॅमवर. आणि यांचे टीचर्स वगैरे सर्वच आहे इथे. यांचे झाले आहे जेवण आणि इथे खेळण्यासाठी आलेले आहे सर्व. चला तर मित्रांनो झालं आहे इथून आपलं फिरून मचान. आता दुसऱ्या राईडवर चाललो आपण, दाखवतो तुम्हाला तिकडे पण आता लागतं. तर बघू शकता इथे सर्व मुलं खेळायला लागले आहेत, सर्व बाहेरगावचे आलेले आहेत. खूप मोठा पार्क आहे आणि पार्कमध्ये फिरण्यासाठी खूप मजा येते, म्हणून लहान लहान मुलांना पण टीचर्स वगैरे सर्व स्कूलची ट्रिप वगैरे इथे घेऊन येत आहेत. मित्रांनो इथे कॅन्टीन पण एक आहे अंदर गार्डनमध्ये, रेस्टॉरंट कॅन्टीन. आता बघू काही मिळते काय तर खाण्यासाठी. आपला नाश्ता आलेला आहे, आता नाश्ता करायचा आणि निघायचा इथून.
तर मित्रांनो आता आपण नाश्ता वगैरे केला आहे आणि आता निघलो आहे बाहेर. तर आता पुन्हा गार्डन बाकी आहे फिरायचं, तर फिरून घेतो आणि तुम्हाला दाखवतो मग समोर. जसं आपण तर मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे, जिथे पण असे झुले दिसले तर आमचं मन सर्वात पहिले हे करते. आता इथे झुल्यावर बसायसाठी आलो आपण, पण लहान मुलं खेळत आहे याच्यामुळे आता बसायची लाज वाटत आहे. पण बसून जावं थोडंसं, कारण की आपली इच्छा असतेच बसण्याची म्हणून. हां तो आहे गाईज. तर मित्रांनो बघू शकता हे मुलं पण आले आहेत शाळेचे आपल्यासोबत झुलण्यासाठी. तुम्हाला तर माहीतच आहे आपल्याला झुलण्याचा किती शौक आहे. आता तिकडे पण जाणार आहोत, मागे बघू शकता लहान मुलं खूप सारे आहे. आणि हे कोणत्या शाळेचे आहेत? महर्षी. आताच सांगितलं तर वाटते थोड्या वेळ पहिला आहे ना तू. अच्छा, कोणत्या गावला आहे ते महर्षी स्कूल? नाही, बामणवाडा. अच्छा, बामणवाड्याचे आहे तुम्ही? स्कूल आहे बामणवाडा. हां हां. तर ट्रिप आली आहे तुमची? अच्छा, कसं वाटलं? गार्डन कसं आहे? छान आहे ना? फिरायला भेटलं, खेळायला भेटलं मस्त? हो का? ठीक आहे. तर मित्रांनो यांना स्कूलवाल्या मॅडमनी तिकडे जाण्यासाठी मनाई केलेली आहे. म्हणजे जे काय काय पाणी, हां जे बोटिंग आहे तिथे जाण्यासाठी मनाई केली आहे. कारण की लहान मुलं बोटिंगवर सांगता नाही येत, म्हणून जायचं आहे का? बोटिंगवर जाते का? काऊन? टीचर नाही. अरे यार, टीचरचं काय करायचं आहे? टीचरले बी घेऊन जाऊ आपण. विचार जा, टीचरले बोलव ना आपण जाऊ. अरे टीचर सोबत फिरतो ना मी, जा घेऊन ये. नाही जाऊ. हां नाव सांगा आपलं आता. हा कुणाल तर खूप टिकली घेऊन लावून आला रे बाप, मस्त दिसून राहिला, हिरो आहे आता. तुझं नाव काय रे? स्वीकृत. हो का? आय कार्ड बी लावून आला हा तर. चलो मग भेटू. बाय बाय कर. तर मित्रांनो बघू शकता हा एरिया खूप मोठा आहे. इथून खूप लंबा डिस्टन्स, कम से कम अर्धा किलोमीटर असणार. आपण इकडून फिरत इकडे आलेलो आहोत आणि आता इथे समोर अमलनाला बोटिंग लिहिलेलं आहे. आता बोटिंग एरिया आहे इथून स्टार्ट झालेला. आता आपण पण जाणार आहोत बोटिंग एरियामध्ये. किती तिकीट आहे ते आपल्याला माहीत नाही, करून घेऊ आणि जाऊ. बघू शकता प्रतिबंधित क्षेत्र, म्हणजे बिना तिकीटने अंदर जाऊ देत नाही आहे. तर आता आपण तिकीट काढलेली आहे आणि तिकीट काढली. आता निघलो आपण दोघं पण निघलो आम्ही. चला बोटिंग एरियाकडे चाललो. फायनली हम लोग पहुंच चुके हैं बोटिंग का एरिया. तर मित्रांनो बघू शकता इकडे बोटिंगचा एरिया आहे. इथे बोट लागलेले आहेत आणि इकडे फिरत पण आहे काही बोट. तर मित्रांनो बोटिंग एरियामध्ये आलेलो आहोत आपण. आता चाललेलो आहोत बोटिंगकडे. आमच्या मागे खूप सारे बोट्स आहे आणि आम्ही दोघं चाललेलो आहोत. बघू शकता आमच्या मागे आम्ही दोघं जण आहोत. आता चाललेलो आहोत बोटिंगकडे आणि बोटमध्ये बसल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो की पाण्यातला नजारा कसा आहे. कारण की मी फर्स्ट टाइम बसत आहोत बोटमध्ये आणि कधी एक्सपिरियन्स घेतला नव्हता बोटिंगचा. तर आता लाईफमध्ये फर्स्ट टाइम बोटिंगमध्ये पण बसून घेणार आहे. तर बघू शकता बोटिंगकडे आलेलो आहोत आपण. इथे लाईव्ह जॅकेट पण मिळत आहे. ते लाईव्ह जॅकेट लावायचं आणि मग पाण्यात जायचं. तर बघू शकता इथे लाईव्ह जॅकेट्स आणि सर्व काही मिळत आहे. आणि हे लाईव्ह जॅकेट लागल्याच्या नंतर इथे बसायचं आणि हे मित्र निघाले आहेत फिरायसाठी. बोट आलेली आहे आपल्यासाठी बसायला. भाऊनी बोट आणलेली आहे. इकडे पण खूप सारे बोट्स आहे. बघू शकता आम्हाला पण लाईव्ह जॅकेट्स मिळाली आहे दोघांना पण. आता लाईव्ह जॅकेट्स लावले आहे आणि बोट मिळायची आहे. बोट मिळाल्यानंतर बोटमध्ये बसल्यानंतर तुम्हाला दाखवतो की बोटची राईड कशी असते. हा भाऊ आम्हाला बोटवर बसून नाही देत आहे.
तुम्ही बसा हा यायनी काय मी काय म्हणलं भाऊ हे गाव आहे का तिथं जे आहे एक नंबर प्लेअर हो का सांग बरोबर आहे का नाही तूच सांग. हो कोण येणार अरे भाऊ बाप येणार अगा ओयू नाही म्हणलं ते मच्छी पालन होय का हा ते मच्छी अच्छा त्याच्या अंदर मच्छीची ओळी. मच्छीची ओयू जबरदस्त अरे घे ना भावा काय तर मित्रांनो बघू शकता इथे खूप चांगले लोक आणि खूप कॉमेडी आणि खूप चांगले लोक मिळाले थोडेसे. तर मित्रांनो बोट आलेली आहे आपली बोटवर आपण दोघं जण राहणार आहोत. बस मित्र बघू शकता फर्स्ट टाइम बोट मध्ये बसलेलो आम्ही आणि बोट आमची समोर चाललेली आहे. 2 मॅन पॉवरच्या फोर्स मित्रांनो बघू शकता आता आम्ही बसलेलो आहोत बोट मध्ये आणि बोट चाललेली आहे आणि हे बघू शकता पाण्यामध्ये खूप मजा येऊन राहिली. असे पायडल पण मारावं लागत आहे. फर्स्ट टाइम असं केलेलं आहे आम्ही. खूप मजा येऊन राहिली आहे. खूप मित्र पण आहे इथे बोटिंगसाठी. तुम्हाला हे जे पाण्याच्या मधामध्ये दिसत आहे हे जे हे असते नाही का मच्छीपालन जे मच्छ्याचे पालन होते नाही का ते आहे आणि तिथे खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मच्छ्या आणि ते पालन होत आहे तिथे आणि पाण्यामध्ये खूप मजा आहे. कारण की मी फर्स्ट टाइम इथे बसलेलो आणि नावमध्ये बसल्याच्या नंतर कसं वाटते ते आता आपल्याला अनुभव येत आहे. थोडं पाणी हालते तर थोडं भेव पण लागते. तर मित्रांनो बघू शकता पाण्याच्या मध्यमध्ये आपण उभा आहो आणि या साईडला पण बोटिंग चाललेलं आहे. मित्र आहे काही आणि आम्ही इथे बघू शकता पायडल मारावं लागत आहे. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत बोटिंग करून. बोटिंगमध्ये खूप पायडल मारल्याने आमची हालत खराब झाली आहे कारण की ऊन पण खूप आहे आणि या उन्हानेच आमची म्हणजे हालत थोडी पतली झालेली आहे. आता निघतो आम्ही बाहेर निघतो आणि दाखवतो मग तुम्हाला की पुन्हा कुठे कुठे जाणार आहोत. माणिकगड इथे जवळ किल्ला आहे म्हणते तर एक माणिकगड किल्ला पण बघून घेणार आहे. तर मित्रांनो आता आम्ही आलो होतो इथे अमलनाला डॅम पाहण्यासाठी आणि इथे गार्डन आहे. गार्डनमध्ये आम्ही म्हणजे अंदर आलो आहे आणि बोटिंग पण झाली आहे. बोटिंग झाल्याच्या नंतर आता बघतो तर तुम्ही बघू शकता इकडे मागे खूप लोक येतात या गार्डनमध्ये आणि इथे कचरा बघू शकता तुम्ही. इथे कचरा करून जातात. तर तुम्हाला म्हणजे समजायला पाहिजे स्वतःला की दुसऱ्या जागी चाललो आपण चांगलं फिरण्यासाठी आणि असा कचरा करून नाही ठेवायला पाहिजे. तुम्हाला जे पण आपण सामान आणलं आहे बॉटल वगैरे ते एका जागी जिथं डस्टबिन असेल तिथे टाकायला पाहिजे आणि असा कचरा फैलावणं चांगली गोष्ट नाही आहे. म्हणून कुठे पण जाताना आपण जे पण सामान खायचं पण घेऊन जाता ते तुम्ही स्वतः त्याचं हे नियोजन केलं पाहिजे. तर मित्रांनो बघू शकता इथे जे सिमेंट कंपनी आहे त्या सिमेंट कंपनीचे हे झुले लागलेले आहेत वरती. गार्डनमध्ये बघू शकता खूप छान छान फुलं पण लागलेली आहेत. पांढऱ्या कलरचे लाल कलरचे म्हणजे सर्व कलरचे फुलं लागलेले आहेत इथे आणि खूप मोठं असं गार्डन आहे. जे बी स्कूलचे ट्रिप आलेले आहे बघू शकता इकडे तिकडे लहान मुलं खेळताना दिसत असणार तुम्हाला. फॅमिलीसाठी फिरण्यासाठी खूप रम्य वातावरणाचं हा गार्डन आहे आणि खुल्या याच्यात आहे आणि बघू शकता वरती पण जंगलच आहे. तर मित्रांनो आता इथेच आपला व्लॉग संपवत आहोत. नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला माणिकगड किल्ला हा दाखवणार आहे आम्ही. तर मित्रांनो आता आपण निघत आहे आपल्या गावासाठी आणि समोर माणिकगड किल्ल्याला पण जाणार आहे पण त्याचा तो व्लॉग आपण नेक्स्ट याला अपलोड करणार आहे. या व्लॉग आवडला असणार तर लाईक सबस्क्राईब अँड शेअर जरूर करा आणि तुमच्या घरच्यांना फॅमिली मेंबरना मित्रमंडळींना सर्वांना तुम्ही घेऊन येऊ शकता. इथे चांगला छान प्रकारे असा पार्क आहे. चांगला तुम्ही फिरू शकता आणि एन्जॉय पण करू शकता. अशा प्रकारे ब्लॉगचा एंड करताय आपण. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.